दाट धुक्यांची चादर पसरते, जसे काही ढग आले डोंगरावरती. मुसळधार पावसांच्या पडती, अंगावर सुखांच्या सरी. पाय ठेवता निसर्गाच्या कवेत, दिसते नयनरम्य चित्र. समोर सह्याद्री, सह्याद्रीच्या भरगच्च जंगलातून हळूच वर डोकं काढणारा आणि आकाराने लहान पण निसर्गाने सौंदर्याने नटलेला हा किल्ला म्हणजे कमळगड. खंबटकी घाटामध्ये गरम होऊन ह्या सर्व गाड्या बंद पडल्या होत्या. बंद पडल्यामुळे ते पूर्णपणे ट्रॅफिक जाम झाले होते. जय शिवराय मित्रांनो, तर चला आज आपण आलेलो आहोत कमळगडला. कमळगड म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाईच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर धोम धरणाच्या मधोमध उभा असलेल्या डोंगर रांगेत हा कमळगड आहे. तर आज आपण कमळगड पाहणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. कमळगडावर जाण्यासाठी मुख्य 2 वाटा आहेत, नांदगणे मार्गे व वासोळे मार्गे. तर आम्ही वासोळे मार्गे गडावर गेलो. कमळगडाकडे जाण्यासाठी दिशादर्शनासाठी असे छोटे छोटे दगडावर ॲरो केलेले आहेत. पाणी वाहिल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे ही माती सगळी वाहून गेलेली आहे. खूप चांगल्या प्रकारे मुंग्यांनी वारूळ केले आहे. गडाच्या माचीवर एक गोरखनाथाचे मंदिर आहे. तर जय शिवराय मित्रांनो, आपण फायनली कमळगडाच्या वरती आलेलो आहोत. इथून 500 फुटावर कमळगड आहे आणि आपण पठारावर वरती पोचलेलो आहोत. इथं वरती घर आहे, इथं आमची जेवणाची सोय केलेली आहे. आता कमळगडावर वरती पाहून आल्यानंतर आम्ही नंतर इथंच थांबलो. कमळगड म्हणजे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरच्या जवळ धोम धरणाच्या मधोमध एक डोंगर रांग मध्ये आलेली आहे. त्या डोंगर रांगेवर कमळगड वसलेला आहे. कमळगडाच्या दक्षिण बाजूला कृष्णा नदीचे खोरे आहे, उत्तर बाजूला वाळकी नदीचे खोरे आहे. या दोन्ही नदीच्या खोऱ्यांच्या मधोमध दिमाखात उभारलेला किल्ला म्हणजे कमळगड आहे. छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्याही काळात तो स्वराज्यातच होता. कमळगडाची उंची साधारण समुद्रसपाटीपासून 4200 फूट एवढी आहे. हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या शेजारी असलेला कमळगड आहे.
तर ही आहेत चुनखडीचे डेपो. चुनखडी म्हणजे ज्यावेळेस किल्ला बांधकामासाठी जे वापरलं जातं चुन्याचा गाणा करून ते स्टोअर करून ठेवलं जातं. ज्यावेळेस जिथं गरज लागेल ते पटकरनं इथलं मटेरियल उचलून ते यूज केलं जातं दगडांच्या मध्ये. असे डेपो लावून ठेवलेले होते ते आता कुजलेले आहेत. हा मायग्रेशन करून बारामतीला जाणार. हे बघा हे पण सांगतो पुढचं वैशिष्ट्य. हा आपल्या बारामतीला पोचतो आणि 3 महिने राहतो तिथं आणि परत इकडे येतात. बरोबर. पावसाळ्यातले हे पक्षी ग्रासलँड इकोसिस्टमला प्रेफर करतात. मग गाडी हिमालयापर्यंत दिसते ही वनस्पती तुम्हाला दिसते ना, हिचं नाव आहे फांगळ. ही फांगळ हिमालयापर्यंत दिसते, लक्षात ठेवा तुम्ही. मिडियम हिमालयाच्या पायथ्यापर्यंत मनालीपर्यंत दिसते ही, विशेष म्हणजे. हा आहे कमळगडाचा बुरुज. आपण आता कमळगडावरती पोचलेलो आहोत. इथं थोडं रिस्की असल्यामुळे सर्वजण हळूहळू जातात. आता इथे लावण्यात आलेली आहे एक शिडी आणि या शिडीवरूनच आपण वरती जाणार आहोत. मित्रांनो, गडावरती आल्यानंतर जमिनीमध्ये खोल चिरत गेलेली 50 ते 60 फुटाची एक भुयार दिसते. याच भुयाराला काव्याची विहीर असे म्हणतात. फुलासारखा आहे म्हणून याला कमळगड असं म्हणतात. खूप वारा असल्यामुळे आणि हे सगळं आभाळ आहे. समोरच्या बाजूला महाबळेश्वर आहे, इकडं पाचगणी आहे, इकडं केंजळगड. गड कमळ कुठं फुलले गड कमळ कुठं फुलले अहो कमळ गडा वांगे खरे पण कमळ काय दिसना. फुलले कमळ. अजून प्रोफेशनल आला नाही 50 फोटो काढतो. किल्ले कमळगड, धोम धरण व वाई परिसरातील एक मुकुटमणी. तर गडावरून उतरताना बऱ्याचशा थोड्या बहुत बॉटल आणि प्लास्टिक कचरा सापडला. इथंही आणखीन काही लोकांनी टाकलेला आहे. आपण तो कलेक्ट करू आणि आपल्या बॅगमध्ये तो टाकून देऊ.
काही बॉटल आणि काही प्लॅस्टिक बॅग कचरा गोळा करून आणलेला आहोत. तो आता आपण खाली घेऊन जाऊ. तर फायनली आपला कमळगड किल्ल्याचा ट्रेक पूर्ण झालेला आहे. आत्ता आपण कमळगडावरतीच आहोत, पण एक पठार आहे वरती आल्यानंतर ना, तिथे थांबलेलो आहोत. आता इथं जेवणाची सोय केलेली आहे आपली. तिथं जाऊन आपण जेवण करून मग गड उतार होणार आहोत. कांदा मात्र बोल नाचणीची का तर आत्ता आपण गडावर जेवण करून खाली उतरणार आहोत. खूप चांगलं जेवण भेटलेलं होतं. असं पिठलं आणि भाकरी ह्याच्या आधी कुठल्याही गडावर एवढी स्वादिष्ट भेटलेली नव्हती. एवढं सुंदर जेवण, पिठलं भाकरी आणि ठेचा होता. पोट भरून आम्ही जेवण केले आणि आम्ही आता गड उतरायला चालू केला आहे. या डोंगर माथ्यावर एकच घर आहे व त्यात 4 कुटुंब राहतात. या कुटुंबात एकूण 25 लोक राहतात. या लोकांसोबतच गाई, म्हशी व शेळी देखील आहेत. ह्या किल्ल्याचे किल्लेदार पिलाजी गोळे हे होते. ही 2 डोंगरामधली खिंड आहे, त्याच्यामुळे खूप वारा आहे, खूप हवा येते. ही समोरचा महाबळेश्वर आहे. नाही मनाली ट्रिप आठवली का तुम्हाला? मॅडमला आपल्याला रिटर्न मारतो. तिथलं वारं रशियाकडे गेलं तर आपल्याला पाऊस नसतो. ते वारं परत येतं. म्हणजे जगाची सायकल कशी आहे, 6 महिने पश्चिमेकडून पूर्वेकडे, 6 महिने पूर्वेकडून पश्चिम. इथंच पाऊस का पडतो जास्त, कारण पाकिस्तानात सुरुवात केली. हे रात्री 9ला उतरलो प्रबळगड. गडावरून दिसणारा हा नवरा नवरीचा डोंगर आहे व हे कचऱ्याचं कुंड आहे, जरा वेगळ्या पद्धतीचं.